सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नवरात्र उत्सव प्रथम घटमाळ देवी श्री शैलपुत्रीची। सृष्टी रचयिता ब्रह्मदेव यांनी जेव्हा या पृथ्वीवरील समस्त जीव जंतू प्राणी मात्रा मनुष्य देहाची निर्मिती केली, त्यावेळी त्यांच्यामध्ये प्राण फुंकायचे होते। म्हणजे ब्रह्मदेवांनी सृष्टीवर असंख्य जीवजंतू प्राणी मात्रांची निर्मिती केली, परंतु ते मूर्त स्वरूपात नव्हते। त्यामध्ये शक्ती नाही, म्हणजेच काय तर प्राणच नाही। म्हणून त्यांनी भगवान महादेव यांची आराधना केली आणि त्यांच्या ह्या खडतर तपश्चर्या पाहून भोलेनाथ हे प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवासमोर प्रगट झाले। त्यांचे ते अलौकिक तेज बघून, त्यांचे नटेश्वर रूप बघून ब्रह्मदेव अत्यंत प्रसन्न चित्त झाले आहे। तेव्हा महादेवांनी त्यांना तपश्चर्येचे कारण विचारले। तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे जगाच्या कल्याणासाठी सृष्टीची निर्मिती केली आहे। अनेक असंख्य जीवजंतू प्राणी मात्रा या निर्माण केल्या, पण या मूर्त स्वरूपात आहे। तेव्हा आपण आपली शक्ती मला जगाच्या कल्याणासाठी द्यावी आणि सृष्टी रचिता कार्य परिपूर्ण होताच मी आपली शक्ती आपल्या स्वाधीन करेन। असे ब्रह्मदेवाचे शब्द कानी पडताच भगवान महादेव परमेश्वराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले की शक्तीला आता आपल्यापासून वेगळे व्हावे लागणार। या कल्पनेनेच ते शून्यात गेले। ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। जगाच्या कल्याणासाठी शिवाने शक्तीला आपणापासून दूर केलं आणि शक्तीने आपले 3 भागात रूपांतर केले। पालनहार नारायणांसोबत लक्ष्मी म्हणून तर ब्रह्मदेवांसोबत सरस्वती रूपाने राहिली आणि बाकी अंश रूपाने समस्त प्राणी मात्रा व जीवजंतूंमध्ये मनुष्य प्राण्यात प्राण रूपाने संचारण करून राहिली। उर्वरित शक्तीला कुठेच थारा नव्हता, म्हणून राक्षस शक्तीचा दुरुपयोग करत होती, अत्याचार करत होती। अशा वेळी शक्तीला थारा देणे हे ब्रह्मदेवाचे कर्तव्य होते। मग ब्रह्मदेवांनी आपला पुत्र दक्ष प्रजापती याला शक्तीची उपासना करायला लावली। दक्ष प्रजापतीच्या निर्मळ निस्वार्थ कडक तपश्चर्येने शक्ती प्रसन्न झाली। जगदंबा माऊली गमाय माझी, जगदंबा माऊली भक्ताला पावली, जगदंबा माऊली गमाय माझी, जगदंबा माऊली। तिने वर माग सांगितले। तेव्हा प्रजापती दक्षाने आपली पुत्री होऊन मज घरी जन्म घ्यावा, मी आपला विवाह महादेवांशी करून देईल असे सांगितले। शक्तीने दक्ष प्रजापतीच्या राजगृहीत जन्म घेतला। 16 संस्कारांनी दक्ष प्रजापतीने शक्तीचे पालन केले। तिचे नाव सती असे ठेविले, परंतु शिवापासून शक्ती विभक्त झाल्याने शिव वैराग्य होऊन अरण्यात राहू लागले। आपल्या अर्ध्या भागाचा शोध घेऊ लागले। शिवास पुन्हा या संसारात आणायचे कसे, म्हणून ब्रह्मदेवांनी निंदा केली। कुणाची तर शिवाची। पूर्वी ब्रह्मदेवांना 4 मुखे होती, परंतु शिवाच्या त्रिशूळाने एक मुख शिवनिंदा करत होते। मग ते मुख शिवाने आपल्या त्रिशूळाने छाटले। याचा दक्ष प्रजापतीला प्रचंड राग आला। त्यांनी शिवतत्व यावर पूर्णपणे बहिष्कार टाकला आणि अहंकाराने इतका पोषित झाला की सती दक्ष प्रजापतीला शिवाला द्यायची हे देखील त्याने नाकारले। विनाशकाली विपरीत बुद्धी। संसार करणारा माणूस अहंकार 2 मुखात दिल्या ना तर लगेच जातो। म्हणजे एखादा संसार करणारा जर माणूस असला
जर त्याला जर अहंकार झाला तर त्याला आपण त्याच्या तोंडात, त्याच्या 2 मुखात दिल्या तर त्याचा अहंकार क्षणात खाली येतो. परंतु सात्विक अहंकार हा फार वाईट असतो. नियतीने शिवासमोर अनेक वेळा माता सतीला उभे केले, परंतु दक्ष प्रजापती आपल्या तपश्चर्याच्या बळावर कालचक्र सुद्धा मागे फिरवलं तिने. बघा, इतकी भक्तीत ताकद असते. महामंडल सभा बोलून दक्ष प्रजापतीने शिवाला शापित केलं, म्हणजे अपमानित केलं. अशा वेळी परत शिवाची पूजा समाजाने करावी म्हणून माता लक्ष्मीने सतीचे रूप घेऊन प्रजापती गृहीत जाऊन त्याला सरस्वती नदीचे पाणी दिले. कशासाठी? तर त्यावेळीच चंद्र याला दक्ष प्रजापतीने शाप दिलेला होता, क्षयरोग होईल तुला. आणि आकाशात कुठे चंद्र दिसत नव्हता. यावेळी पृथ्वीचे संतुलन टिकून ठेवण्यासाठी नवीन ग्रहाची निर्मिती दक्ष प्रजापती करत होता. त्या नवीन ग्रहाच्या पूजेसाठी 36 गुण जिचे जुळेल अशा कन्याच्या हस्ते पाणी म्हणजे जल आणून दिले तर त्या ग्रहाची पूर्णता होणार होती. मग अशा वेळी ज्यावेळेस दक्ष प्रजापती सतीला सरस्वती नदीवर पाणी आणण्यास पाठवतो, कारण सती ही 36 गुणांनी युक्त असते, त्यावेळी या संधीचा फायदा घेऊन माता लक्ष्मी सतीचे रूप धारण करते आणि इकडे विष्णू आणि ब्राह्मणाचे रूप धारण करून माता सतीला शिवलिंग धारण करण्यास लावतात आणि शिवाची पूजा करतात. कारण शिवाची पूजा करतात म्हणजे सतीची पूजा करतात, कारण शिवाचा अर्धा भाग सती असते. सतीची पूजा करताना शिव तिने धारण केलेले असतात आणि सतीची पूजा होताच शिवसुद्धा शापमुक्त होतात. बघा, अशी ही सतीची कथा आहे. आणि सतीची पूजा केली आणि शिव शापमुक्त झाले. हे दक्ष प्रजापतीला जेव्हा कळते तेव्हा तो संतापला. तेव्हा त्याने सतीचा विवाह अंगिरा पुत्र शतबीज संगे करायचे ठरवले. शतबीज हा कसा होता? दिसायला खूप क्रूर होता, परंतु जर त्याची सुंदर मूर्त जर कोणी घडवली तर तो पुन्हा सुंदर दिसेल, असं ब्रह्मदेव कुणाला सांगताय? दक्ष प्रजापतीला. तेव्हा दक्ष प्रजापती सांगतात ते दक्ष प्रजापतीला ब्रह्मदेव, हा सुंदर दिसेल, पण केव्हा? जेव्हा तू याची सुंदर मूर्त घडवेल आणि त्याची पूजा केली की हा सुंदर असा दिसायला लागेल. कोण? तर शतबीज. तेव्हा तू मूर्तकार जटा हा आहे त्याच्याकडे जा आणि त्याला सांग की तू शतबीजची मूर्त घडव. परंतु ब्रह्मदेव ज्यावेळेस दक्ष प्रजापतीला सांगतात तेव्हा दक्ष प्रजापती हा शिवाशी बोलत असतानाच, म्हणजे जटारूपात असणाऱ्या शिवाशी बोलताना तो म्हणतो की शतबीजची मूर्त घडव, परंतु मला त्या कपाली महादेवाचा सुद्धा एक पुतळा घडवून दे आणि तो पुतळा मला द्वारपाल म्हणून माझ्या राज्यसभेमध्ये बाहेर उभा करायचा आहे. जटा महादेवाचं ते द्वारपाल रूप सुद्धा त्यांना बनवून देतात. सती विवाहाच्या वेळी अनेक अशुभ घटना घडतात, पण दक्ष प्रजापतीला अहंकारामुळे त्या कळतच नाही. अहंकार इतका प्रबळ असतो. सती शतबीज ज्या वेळेला उद्यानात फिरत असतात, शतबीज मध्ये वृत्तासुर नावाचा राक्षस प्रवेश करतो.
तो सतीला मारण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी ऋषी दधीजी तिचे रक्षण करतात. महादेव प्रसन्न होऊन सतीचे प्राण रक्षण केले म्हणून दधीजी ऋषींना आशीर्वाद देतात, वर देतात की तुमची हडे ही वज्राची होईल. इकडे शतवृक्ष पुतळा पडतो. कारण का तर वृत्तासुराचा इकडे नाश झालेला असतो आणि शतवृक्ष पुन्हा क्रूर दिसायला लागतोय. कारण का तर तिकडे शतवृक्षचा पुतळा पडलेला आहे आणि शतवृक्ष सुंदर जो झालेला होता पुतळा बनल्यानंतर तो पुन्हा आता क्रूर दिसायला लागलाय. माता सतीला कळते जटा म्हणजे महादेव आहे. ती त्यांना म्हणते मला घेऊन चला. तेव्हा एका मुलीच्या काय मर्यादा असतात हे माझे भगवान महादेव माता सतीला समजावून सांगतात. तूच जर तुझ्या वडिलांच्या नियमांचं पालन नाही केलं तर समाज काय शिकेल. हे महादेवांचं बोलणं माता सतीची आई प्रसूती ऐकते आणि तिचं मन महादेवांच्या वाणीने आदराने भरून येते. सती विवाहाला अनेक राजे येतात पण माता सती मनापासून वरमाला हातात घेऊन म्हणते मी ज्याच्यावर मनापासून जीव टाकते ही वरमाला त्यालाच सुसज्ज करो. आणि ती वरमाला विवाह मंडपात असलेल्या द्वारपाल रूपात असणाऱ्या महादेवांच्या गळ्यात जाऊन पडते. शुभ लग्न सावधान हा विवाह संपन्न होतो. बघा तो दक्ष प्रजापतीला हा मान्य नसतो. शेवटी नारायणांच्या सांगण्याने म्हणून तो ऐकतो पण चुकीच्या वेळेला त्या माता सतीला वाटी लावतो आणि यज्ञ करतो. सर्व देवदेवतांना बोलवतो पण माता सतीला बोलवत नाही. आपल्या वडिलांच्या घरी आमंत्रण कशाला असा महादेवांच्या विरोधात ती दक्ष भुवनात येऊन अपमानित होऊन यज्ञकुंडात आपली आहुती देते देहाची. तिची ते मृतदेह घेऊन अखिल विश्वाचा मालक फिरत असतो. अशा वेळी यातून बाहेर काढण्यासाठी विष्णू भगवान आपल्या सुदर्शन चक्राने त्याचे खंडन करतात तिच्या देहाचे. कुणाच्या? सतीच्या. सतीच्या देहाचे खंडन केल्यानंतर तिचे तुकडे होतात. महादेव ही मनुष्य रूपात येऊन सती विरह भोगतात. त्यांना पुन्हा ईश्वर तत्व प्राप्त करून देण्यास एका छोट्याशा बालक भक्तीने ते पुन्हा ईश्वर रूपात येतात. तारकासुराला जेव्हा कळते जर आपण सतीचे पिंड नष्ट केले तर तिचा जन्म होणारच नाही, मग तो माता पृथ्वीला आदेश देतो तू ते पिंड झाकून टाक. कारण वारं वादळ वावधन आलं की काही वस्तू दिसेनाशा होत्यात. तसं तू कर आणि ते पिंड तुझ्या सामावून घे. कारण शिवाला त्याचा संस्कार करता न यावा. पण माता शुक्राचार्यांच्या सांगण्यावरून माता पृथ्वी शुक्राचार्यांच्या सांगण्यावरून शिवाच्या निदर्शनात आणून देते. कोणते? ते सतीचे देहाचे तुकडे असे उंचावर उधळते ते शिवाच्या निदर्शनात येतात. सप्तर्षी त्या सर्व देहपिंडांचे अंत्यसंस्कार पूजा करून महादेवांकडून करून घेतात. 51 शक्तिपीठांची स्थापना होते. तेव्हा त्या पिंडांचं रक्षण व्हावं म्हणून आपला एक एक भैरव शक्तिपीठाच्या बाहेर रक्षक म्हणून देतात, ठेवतात. कोण? महादेव. कारण आसुरी शक्तीपासून या शक्तिपीठांचं रक्षण व्हावं म्हणून महादेव आपला भैरव जगदंबेच्या द्वारपाल रूपात ठेवतात. परंतु पर्वतराज हिमालय जेव्हा बालाजीला जात असतात त्यावेळी महर्षी मार्कंडे यांना पिंडाची रक्षण करण्यास सांगतात. बघा 51 शक्तिपीठाची स्थापना अगोदर झालेली आहे. आता राहिला एकच पिंड. तेव्हा तारकासूर पुत्र विद्युन्मालीपासून प्रथम त्या पिंडाला माता गंगा संरक्षण प्रदान करते. नंतर
हिमालय राजा करतो आणि नंतर जगदंबा माता राणी मैनावती देखील हिमालय राजाचे प्राण संकटात असतात त्यांना सुद्धा ती मदत करते. आता हिमालय राजाचे प्राण संकटात आहे तेव्हा महादेव येतात, प्रगट होतात आणि तारकासुराची मुले पळून जातात, सैन्य देखील पळून जातात. तेव्हा ऋषी मार्कंडेय यांच्या साह्याने सती देहपिंडाचे संस्कार महादेव पूर्ण करतात. यावेळी इथे भैरव रक्षक ठेवतात. महाराष्ट्रात अशी शक्तिपीठ महिमा आहे. मग हे 52वे शक्तिपीठ स्थापन होते. याला मंगलचंडिका नावाने ओळखले जाते. सर्व शक्तिपीठ स्थापना होते बघा. आता मग जेव्हा हिमालय राजा बालाजीला पोचतो, दर्शन घेतो, तेव्हा राणी मैनावतीला पुत्री होते. तीच ही आदिशक्ती जगदंबा, हिलाच शैलपुत्री म्हटलं जातं. तारकासूर जेव्हा हे कळतं तारकासूरला, तेव्हा शक्तीचा जन्म झालाय. तेव्हा तो एका राक्षसीनेला तिला मारण्यास पाठवतो. पण ती राक्षसीन कोण असती? पारुबा. पण मैनावती रूप घेऊन जाणाऱ्या राक्षसीनेला माता उद्धार करून मला मुक्त कर अशी प्रार्थना करता. कोण? राक्षसीन प्रार्थना करते. मग नारद मुनी येऊन तिचं नामकरण करतात पार्वती म्हणून. पण हीच ती शैलपुत्री माता. नवरात्र प्रथम दिन ही कुमारी आहे. हिच्या नावाचा जप केल्याने अनेक सिद्धींची प्राप्ती होते. हिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. उजव्या हातात त्रिशूळ, डाव्या हातात कमल, बैल नंदीवर स्वार झालेले आहे. हा अवतार उत्साह आणि समजदारपणा दर्शवितो. हिची पूजा केल्याने नकारात्मकता नष्ट होते, संकट दूर होतात. नागिलीच्या पानावर लवंग, सुपारी, साखर अर्पण केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. नवरात्र उपासना करत असताना साधकाचे, संत महंतांचे मन मूलाधार चक्रात स्थिर करतात. माता शैलपुत्रीच्या उपासनेमुळे मूलाधार चक्र साधकांचे हे जागृत होते. अनेक सिद्धी प्राप्त होतात. अशी आहे माता शैलपुत्री. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.